सुशीलाताई काशीनाथजी दरुगडे हे माताजी सुद्धा या ठिकाणी आपला अनुभव म्हणणार आहे. हां बस. हे मन्मथा, हे सद्गुरुनाथा, तुम्हाला साष्टांग दंडवत करून मी माझी मनोगत व्यक्त करणार आहे. तरी सर्वांनी माझे वेडेवाकडे बोल शांतपणे ऐकून घ्यावे. सांगायचं म्हणजे आषाढी पौर्णिमेच्या दिवशी, गुरुपौर्णिमेच्या दिवशी म्हणजे गुरुमौलीचे दर्शन घ्यायला मला जायचेच होते. पण अचानक वाटलं मला सकाळीच की दर्शनाला जायचं आहे. आपण दर्शनाला जात असतो इष्टलिंग पूजेला जाते कधी, पण त्या दिवशी काय ठरलं नव्हतं. मग इष्टलिंग पूजेला गेले, पूजा सगळं बघितले, छान वाटलं, मनाला प्रसन्न वाटलं की लगेच माईकमध्ये ऐकायला आले की आपले गुरुमौली यावर्षी जे 18 तपानुष्ठान आहे आणि 17 अनुष्ठानाच्या वेळेस प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी बसले होते. आणि यावर्षी विशेष म्हणजे मन्मथ स्वामीजवळ बसणार आहे, म्हणजे या तीर्थक्षेत्रात ठिकाणी बसणार आहे. आणि विशेष महत्त्व काय तर इथं आपले परम रहस्य हा ग्रंथ मन्मथ स्वामीने लिहिलेला आहे. म्हणून म्हणजे इथं मन्मथ स्वामीने लिहिल्यामुळं इथं आतापर्यंत पारायण कुठे झालं नव्हतं, पण इथं हा ग्रंथ मन्मथ स्वामी लिहिल्यामुळं मन्मथ स्वामीचा लिहिलेला हा परमरहस्य ग्रंथ इथं पारायण करून त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करावी हे विशेष आहे. असं ऐकल्याबरोबर मनाला एकदम वाटलं की किती भाग्य उदयाला आलंय आपलं. पण मला मिळेल की नाही, मला मिळेल की नाही असं मनात वाटत होतं कुठेतरी. मनात वाटत होतं. पुन्हा लगेच दर्शनाला पूजा झाली, माईकमध्ये ऐकले, लगेच दर्शनाला वर गेले. गुरुमौलीचं दर्शन घेताना लगेच म्हणले मी गुरुमौलीला की मला 7 दिवस पारायणला बसण्याची इच्छा आहे, मन्मथला येण्याची इच्छा आहे आणि 7 दिवस पारायणला बसण्याची इच्छा आहे. त्यांनी म्हणले हो तुम्ही बसू शकता, नाव घेऊ शकता. मलाही वाटलं खरंच गुरुमौली पण म्हणाले, मनात कसं नाव द्यावं. पण मी लगेच नाव दिलं नाही. का दिलं नाही म्हणजे इतकी इच्छा झाली होती की लगेच नाव देऊन टाकावं. पण आपला पत्नी धर्म सुद्धा पाळला पाहिजे हे लक्षात आलं. त्याच्यामुळं आपण मनातच कसं नाव द्यायचं. मग ठरवलं, मनात ठरवलं, पण घरी विचारूनच केलं, त्यांच्या सहमतीनंच जाऊ म्हणतो जाऊ. पुन्हा आपली मी पूजेला जाताना सकाळीच इष्टलिंग पूजा होती म्हणून मी सकाळी जाताना फुलारी, पंचपाळ, वाती, उदबत्ती सगळं व्यवस्थित घेऊन गेले होते. वर दर्शनाला जाताना गर्दीत कुठून येऊन खाली खुर्चीवर ठेवले. आल्यावर सापडलंच नाही. मग आपल्या एकाने भाऊला सांगितले, अजून एका भाऊला सांगितले माझी फुलारी दिसली तर सांगा. ते बघितले भाऊ बरेच, सापडले नाही. तर मी एकाच मध्ये बसले. मला इतका आनंद झाला. तर कसं काय आनंद झाला असेल. मला वाटलं माझी फुलारी, पंचपाळ, बेलपत्री सगळं माझं मन्मथ स्वामीला गेले आणि मला पण नक्कीच जायला मिळेल. एवढं समाधान वाटलं मनाला. मग पुन्हा मी घरी गेल्यावर ह्यांना सांगितले की आपले गुरु महाराज मन्मथ स्वामीजवळ तपोनिष्ठेला बसायले आणि 7 आपल्याला काय तेवढं होईना 7 दिवसाचं पारायण म्हणले. थोडं एवढंच म्हणले. आता मी काहीच विचारलं नाही जात का. त्यांनी म्हणले मग कसं काय तुझ्या मनात जाऊ म्हणायचं आहे का. मी काहीच बोलले नाही. त्यांनी म्हणले पण जाऊ म्हणले जाऊ. बरं ठरलं आमचं दोघाचं ठरलं तरी आधी पतीला विचारावंच लागते. दोघाचं ठरलं तरी मुलांना आता आपलं वय झाले, मुलांना विचारावं लागते, मुलीला विचारावं लागते. मग मी लगेच मुलीला फोन लावले, बाई असं अण्णा जाऊच म्हणाले. कोणाचा विश्वास बसला. अण्णा म्हणाले नाही आईला तर वाटायले. पण पुन्हा तुमची इच्छा असेल तर नको कशाला म्हणावं. पण दगदग सण होते का विचार करून जा मुलगी म्हणते. मग पुन्हा मुलगा ऐकून गेला होते. त्यामुळे फोन लावून विचारले. तर ते मुलगा मुलाला वाटलं आधीच्या स्वभावानुसार की अण्णा म्हणलेच नाही. ती आईच ठरवली. पण आईच सुद्धा वाटलं नाही म्हणायचे वाटले. म्हणायचे ना शनिवार रविवारी आला इथं आता आपल्या गल्लीमध्ये सगळेजण सांगितलं की तुमच्या अण्णा म्हणून सण जायचं म्हणून सण जायचं. पण त्याच्या ऐकलं खूप. त्याला पटलं की अरे घरी आपल्या अण्णाची इच्छा आहे. आपण आईवरच ठेवतो काय पण आईवरच ठेवतो. आपण अण्णाचंही सगळं राहते पण आपण आईच ना पुढे घेता वाटलं. म्हणजे खरं आहे. मग मला माहित आहे अण्णाला जावं वाटले अशी इच्छा आहे. पण कोणालाच खरं वाटत नाही अण्णा जावं म्हणले. ही शब्द तिथं गेली, त्याचं सोडियम कमी आहे, तिथं गेले, चक्कर आली, काही झालं तर म्हणजे कशाला रिक्स घेता असं वाटलं.
बरं म्हणून म्हणजे खरं वाटलं नाही कोणाला, पण मग हे म्हणले आपण कोणाला विचारते करत नाही, मला काहीच होईल ना तिथं, मला जाऊत आपण आणि जाऊत म्हणले आपण तसंच आपण गेलो. टाइम झाला. बरोबर. संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज. बरं इथं आल्यावर एवढं सांगा वाटतं मला की महत्वाचं राहिलं सांगायचं, प्रस्तावना झाली. नाही प्रत्येकाला द्यावं लागतं. बरोबर. नाही पण इथं आल्यावर वाटलं की एवढ्या पावनभूमीत निसर्गरम्य तीर्थक्षेत्र आपले महाराज तपोवनाला बसलेले आहे. खरंच किती यायला मिळाले, आपल्याला मनात थोडीच इच्छा झाली होती पण खरंच इथे यायला मिळाले वाटले. पुन्हा इथं म्हणजे 7 दिवस कसे गेले काही समजत नाही. पुन्हा आपण इथं सकाळी आता इथलं नियोजन हे इथं घरून येतानाच झालं. हे आता इथं आल्यावर सकाळी उठल्या सांगा इथलं घरून येतात झालं इथलंच. आता सकाळी उठल्या म्हणजे आपल्या सामूहिक इष्टलिंग पूजा 8ला असल्यामुळं म्हणजे कपिलधारेला आंघोळ स्नान वगैरे सगळं तयार करून पूजेला बसायचं. 8 वाजता पूजेला झाल्यावर लगेच नाश्ता तयार. नाश्ता झालं की लगेच पारायणला बसायचं. पारायण झालं, आरती झाली की लगेच महाराजाचं प्रवचन ऐकायचं. छान मन भरून समाधान, महाराजाला डोळे भरून बघायचं, छान वाटलं. पुन्हा लगेच प्रसाद तयार. प्रसाद म्हणजे जेवण तयार होत होतं. आपला स्वयंपाक सुद्धा सगळे छान करत होते. म्हणजे खूप छान वाटलं इथं. आणि तसंच सांगायचं म्हणजे हे सगळं दुपारपर्यंत टाईम झाला आणि 5 वाजता पुन्हा पावलं खेळायचं, शिवपाठ म्हणायचं, पावलं खेळायचं. पावलं खेळताना मला माझ्या गुडघ्याचं ऑपरेशन झालेलं आहे तरी मला सगळे खेळताना असं खूप खेळावंच वाटलं. मी आठवणही केलं नाही. घरी एवढे पाय दुखत होते पण इथं पाय वगैरे काहीच दुखले नाहीत. म्हणजे आपण घरच्या प्रपंचासाठी पाय वापरतो ते टंगडे आणि देवाच्या दारात देवाच्या कामासाठी वापरतो ते आपले पाय, ते पदकमळ. संत शिरोमणी नाही एवढंच नाही तर मला दिवसभर 7 वाजता सुद्धा आपलं 5 ते 7 पारायण शिवपाठ झाले की 7 वाजता लगेच आप्पाचं सुद्धा ऐकायला गेले तर आप्पाचं. आणि तिथून पुन्हा कीर्तनाला सुद्धा जात होते. संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की जय. सद्गुरु